नमस्कार सर्वांना. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एक्झॅक्टली काय आहे. सो बघू शकता इथे व्हॉट इज एआय? एआय म्हणजे काय? So, artificial intelligence could be a wide-ranging department of computer science concerned with building savvy machines able to performing assignments. म्हणजे ते एक प्रकारचे कार्य करण्यासाठी आपण बनवतो that ordinarily required human insights. So basically ते असे कामं करणारे एक मशीन आहे, एक तंत्र आहे, की जे ह्युमन इनसाइट्स शिवाय काम करतात, पण त्यांना ह्युमन इनसाइट्स पाहिजे असतील. Whereas AI is an intriguing science with different approaches, headways in machine learning and profound learning म्हणजे सखोल शिक्षण किंवा मशीन स्वतःहून शिक्षण घेणार यासाठी in specific are making a wide view move in for all intents and purposes each division of the tech industry. So basically AI म्हणजे एक अशी सखोल मशीन लर्निंग किंवा प्रोफाउंड सखोल लर्निंग या दोघांचा एक कॉम्बिनेशन म्हणू आपण, की जो खूप वाइडली यूज करण्यात येतोय आज. In numerous cases, people will oversee an AI's learning handle, then strengthening great choices and disheartening awful ones. सो बेसिकली सध्याच्या केसमध्ये एआय खूप छान पद्धतीने काम करतंय. जसं लर्निंग हँडल करतंय, देन स्ट्रेटनिंग ग्रेट चॉईस ते करू शकतायत आणि disheartening awful jobs. So, but a few AI frameworks, right? So, are outlined to memorize without supervision. So, काही असेही AI आहे ज्यांना सुपरविजनची गरज नाहीये. Without supervision, they can work. For the occasion, by playing a video, amusement game, diversion, amusement, then synonyms over and over until they figure out the rules and how to win. सो बेसिकली कोणतीही गोष्ट करण्यासाठी ते पुन्हा-पुन्हा ट्राय करतील, जोपर्यंत त्यांना हे कळत नाही, की त्यांना कसं जिंकता येईल असं. सो बेसिकली हे एक एआयचं टाइप झालं. सो त्यामध्ये 2 टाइपचे एआय आहेत. Even though intelligence cannot be categorized when it comes to artificial intelligence, it has been broadly divided into two parts: strong AI and weak AI. So strong AI म्हणजे काय? It is also called as a artificial general intelligence. म्हणजे यालाच artificial general intelligence असेही म्हणतात. It can solve the queries of the problem for which it has not seen the data before. So हे असेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात जे प्रॉब्लेम किंवा जो डेटा यांनी या अगोदर कधीच पाहिलेला नाहीये. राइट? इट हॅज कॅपॅबिलिटीज अँड इंटेलेक्चुअल कॅपॅसिटीज किंवा बौद्धिक क्षमता त्यांची असते ऑफ दॅट आर लाइक ह्युमन्स. सो बेसिकली ते अशा पद्धतीने जनरेट झालेत, की ते काइंड ऑफ ह्युमनच काम करतात. राइट? आपण ह्युमन्स असे कोणतीही गोष्ट नव्याने फर्स्ट टाईम बघितली किंवा पहिल्यांदा बघितली तरी त्याच्यासाठी सोल्युशन आपण काढू शकतो बिकॉज वी आर हॅव्हिंग अ ब्रेन. पण हे जे आहे ते विदाऊट डेटा ते त्यांचा ब्रेन जो आहे तो यूज करून त्याच्यासाठी सोल्युशन काढणार. It does not have any practical example, but some of hypothetical characters have been created on it, such as Wall-E. So basically Wall-E सारखे जे काही गोष्टी आहेत, तर त्यामध्ये बेसिकली त्यांच्याकडे काही एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल नाहीये, पण हायपोथेटिकल आहे, की असं केल्यानंतर काय होऊ शकतं आणि त्याच्या बेसिसवर ते त्यांचे डिसिजन घेणार किंवा कार्य करणार. वीक एआय आपण जर म्हटलं तर वीक एआय इज ऑल्सो नोन ॲज अ स्पेशलाइज्ड एआय ऑर नॅरो एआय. इट सिम्युलेटेड ह्युमन इंटेलिजन्स टू अंडरस्टँड द पॅटर्न्स ऑफ द डेटा. सो बेसिकली वीक एआयला तुम्हाला डेटा द्यायला लागेल आणि जो काही पास्ट डेटा आहे त्या डेटावर तो काम करून मग तुम्हाला प्रेडिक्शन देण्याचं काम करेल. इट इज नॉट कॉन्शियस अँड डज नॉट हॅव एनी अवेअरनेस. सो याला बेसिकली अवेअरनेस वगैरे नाही किंवा नॉट कॉन्शियस आहे. सम एक्झाम्पल इज Siri and Alexa. बेसिकली पास्ट डेटा, पास्ट जे काही कमांड्स आहे किंवा ऑलरेडी प्रोग्राम्ड जे आहे त्याच्या रिलेटेड ते आउटपुट तुम्हाला देऊ शकतं. न्यू एखादी गोष्ट सांगितलं तर त्यासाठी तुमच्याकडे ते आउटपुट देऊ शकत नाही. हे झालं
वीक एआयचं एक्झाम्पल. सो आय होप तुम्हाला एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे बेसिकली एक मशीन आहे, एक हार्डवेअर आहे, की जे ह्युमनसारखं बिहेव करतं हे कळालंय. आणि त्याचे जे 2 टाइप आहेत, स्ट्रॉंग एआय आणि वीक एआय हे या दोन्ही गोष्टी कळाल्या असतील. सो आपण इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक सो मच.